गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ज्या वस्तू सापडल्या नाहीत, तुमची बॉडी तुम्ही सुद्धा सापडला नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आहात कुठेतरी. आणि एखादा अनोळखी पाऊल वाजलं ना तर मला वाटतं तुम्ही चालायत की काय, असं मन नाही मानत आहे. तुम्ही येणार, मला माहिती आहे तुम्ही येणार. आई 5 वर्ष झाली ग बाबांना जाऊन. मला वाटते हे सत्य तू स्वीकारायला हवं की ते आता आपल्यात नाही. आणि परंपरेनुसार गेलेल्या माणसाच्या तसबिरीला हार घाल नाही राजकुमार, मी त्यांच्या फोटोला हार घालणार नाही. कारण तुझे बाबा अजून जिवंत आहेत. मेलेल्या माणसांच्या फोटोला हार घालतात, जिवंत माणसांच्या नाही. माझा विश्वास आहे एक ना एक दिवस ते परत येतील. हट्ट आहे की प्रेम आहे मला कळत नाहीये. पण कसं आहे, इमोशनल होऊन अजिबात चालणार नाही ना, प्रॅक्टिकल पण व्हायला पाहिजे. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, इन्व्हेस्टर्स येणार आहेत. त्यांच्यासमोर दाखवून द्यायला हवं ना की मेंदळे ग्रुपची स्ट्रेंथ काय आहे, आपली ताकद काय आहे, तरच ते इन्व्हेस्ट करतील आपल्या कंपनीमध्ये. बरोबर आहे तुझं. तुझे बाबा जिथे कुठे आहेत ना, तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. ते बघतायत तुला, तुझं काम बघतायत. त्यांना तुझा अभिमान वाटतोय बाळा. ते जोपर्यंत आपल्या कंपनीमध्ये होते तेव्हा जो कामाचा जोम होता ना तोच ठेवायला हवा. तेव्हा चंद्रकांत मेंदळेंनी हे जे काही साम्राज्य उभं केलंय ना, जो पाया रचलाय त्याच्यावर कळस चढवायचं काम आपण करायचं. चल कामाला लागूया. सुद्धा ऑफिसमध्ये उपाशीच राहावं लागणार. सगळं तयार आहे, फक्त टिफिन भरायचे बाकी आहेत. मग कसली वाट बघतेस? अगं ते आज ओवीचा वाढदिवस आहे ना, तिचं औक्षण करत होते. ए चूप, रेडी आहेस का जरा? तिचं औक्षण काय कौतुक आहे ग एवढं? काय तुझी सख्खी लेक आहे? कोणतरी रस्त्यावरून उचलून आणलेली उपरी पोरगी, तिचे असले लाड काय करतेस तू? ओवी बाळा, मोनिका काकूंच्या पाया पड, त्यांचे पण आशीर्वाद घे. हो, पण अमृता काकू, तुझे आशीर्वाद घ्यायचे राहिलेस की माझे? थांब, मी पाया पडते तुझ्या. ए थांब तिथेच. मूर्ख मुलगी. काय गे ही असली शिकवण देतेस तू या पोरीला? हा, हेच संस्कार देतेस का तिला? आधी या घरच्या मोलकरणीच्या पाया पडणार आणि मग मालकिणीच्या. ओवी बाळा, आधी मोनिका काकूच्या पाया पड. मोनिका काकू, पाया पडते तुझ्या. अगं बाळा, असं काय करतेस तू? देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. हॅपी बर्थडे. अमृताताई, टिफिन्स तयार आहेत ना? मी सांगते, तुम्ही थकला असाल ना? ओवी बाळा, एवढं रुसणार माझ्यावर? ओवी दार उघड ना ग. अरे माझा कंदी पेडा ग, तो माझा राजा ग, दार उघड ना ग राजा. बाबांना असं उभं ठेवणारच तू दरवाजाच्या बाहेर? तसाच उभा राहा. ओवी एवढं रुसणार माझ्यावर? ओवी बाळा, दार उघडून तर बघ, पप्पांनी काय आणलंय ते. उघड ना, दार उघड. काही उपयोग होणार नाहीये.
खूप चिडली आहे ती. बाबाशी आता बोलणारच नाही असं सांगून गेली आत. पण झालंय काय? काय झालंय काय? तिचा बर्थडे आज विसरलास तू. मी बर्थडे नाही विसरलो. ओवी, हो अगं ओवी, माझ्या लक्षात होतं खरंच. आई शपथ. अगं तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणायला गेलो होतो. खरंच, आई शपथ. नकोय मला तुझं सरप्राईज. तू माझा वाढदिवस विसरला होतास ना. आता जा तुझ्या तू कामाला. आणि हे बघ, मी अजिबात बाहेर येणार नाहीये म्हणजे नाहीये. ओवी, माझं ऐक ना ग. एकदा एक प्लीज दारुगड. हे प्रेमाचं मलम नाही चालणार. मग काय करायचं? आयडिया. काय? सारंग दादा, काय रे? ते गिफ्ट मला दे ना. कसलं भारी गिफ्ट आहे हे, मला आवडलंय. याच्यावर मी खेळणार. मला पाहिजे 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 पाहिजे. छे छे छे, तुला नाही देणार. ओवीचं गिफ्ट आहे ते. तुला कसं देऊ मी? तुला नाही देणार मी. तिला नको आहे ना, मग मला दे ना. मी खेळणार त्या गिफ्ट बरोबर. ओवी, हा बघ काय बोलतोय. तुझं गिफ्ट मागतोय माझ्याकडे. देऊ का त्याला? या सगळ्याचा काही एक उपयोग नाहीये. खूप दुखावली आहे ती. तिचा बर्थडे असून आज घरातल्या कोणी तिला विश सुद्धा केलं नाही. आणि तू पण नव्हतास की नाही सकाळपासून. खूप वाईट वाटलंय तिला. ठीक आहे, मग आता शेवटचा उपाय काय करतोयस? सावले 2 महिने झाले पैसे देऊ ना तू माझे पैसे दिले, ना व्याज दिलं, ना हप्ता दिला, ना मुद्दल दिला. तो शब्द टाकला म्हणून हिला दुकान टाकायला पैसे दिले. माणुसकीचं व्याज मागतो म्हणून काय गुन्हा करतो काय मी?